सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल कथा मंथनवर. बहरेल प्रेम कथेचे आधीचे सर्व भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 34ला. गुडिया, बच्चा तू ठीक आहेस ना? कुठला त्रास तर होत नाही आहे? राहुल आणि अजय तिच्या जवळ बसून काळजीने तिची विचारपूस करत होते. वसंतराव यांनी जेव्हा सदाशिव यांना फोन करून तिच्याविषयी सांगितलं तेव्हाच त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि ते सगळे तसेच तिच्या काळजीत निघून आले होते. आता तिला आपल्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय त्यांना काही चैन पडणार नव्हतं. वेदांतिकाला सुद्धा त्या सगळ्यांना बघून आनंद झाला होता. आता तिला आराम करू द्या. आधीच तिचं वजन 1/2 किलो झालं आहे. त्यात अशी बोलत बसली तर इथंच चक्कर येऊन पडायची ती. अभि बोलला. तसे ते सगळे मानावर करून बघू लागले. वेदांतिकाचा चेहरा सुद्धा पडला, पण या राक्षसावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याने पटकन तिला उचलून घेतली आणि आपल्या खोलीकडे जाऊ लागला. त्याचं असं सगळ्यांसमोर उचलून घेण्याने वेदांतिकाला आता लाज वाटू लागली आणि लाजेत तिच्या पापण्या झुकल्या. पण हा सडू मात्र एकदम निर्विकार होता. तसही त्याला कुणाशी कायच फरक पडणार होता म्हणा. एक नंबरचा निर्लज्ज होता तो. अहो काय हे, असं कोणी वागतं का? वेदांतिका बेडवर बसल्या बसल्या त्याला बोलली. पण त्याने तर आपल्या कानात बोरे भरली होती, म्हणून काही न ऐकता तिला व्यवस्थित झोपवण्याचं काम चालू होतं. काय वाटत असेल सगळ्यांना? काय विचार करत असतील ते सगळे? एकतर किती दिवसांनी ते भेटले होते आणि तुम्ही असं उचलून घेऊन आला. वेदांतिका गाल फुगवून बोलली. तसं अभिने तिला मान वर करून पाहिलं. आता तर त्याला ती आणखीनच गोड वाटली. आताच जाऊन तिचे फुगलेले गाल ओढण्याची इच्छा झालेली त्याला. पण इतक्यात काही तो करणार नव्हता, कारण आता तिला आरामाची किती गरज आहे जाणून होता तो. अशात तिच्या तब्येतीची हेळसांड होईल असा तो मुळीच वागणार नव्हता. म्हणून तर आताही तिच्यावर येत असणाऱ्या प्रेमाला त्याने कसं आवर घातलं त्याचं त्यालाच माहिती होतं. आणि ती वेडी होती की अशी काहीतरी वागून त्याच्यातल्या आगीला आणखी भडकावून सोडायचे. ते काही बोलणार नाही. उलट तू जर तुझ्या या 2 पायांवर चालून आली असतीस ना, तर त्यांनी ओरडून ओरडून माझाच फालुदा केला असता. आता तू जास्त विचार करू नको आणि आराम कर. बोलून अभिने तिला बेडवर नीट झोपायला मदत केली. रात्रीचं जेवण सुद्धा त्याने आपल्या खोलीतच मागवून घेतलं होतं. आता कुठे निघालीस? तिला बेडवरून उठून जाताना बघून अभि जवळीत बोलला. ते सोफ्यावर. वेदांतिका सोफ्याला बघत म्हणाली.
तसा अभि तिला बारकाईने बघू लागला. असे का बघता? आता झोपायचं आहे ना? म्हणून मी. आता कुठे अभिला तिच्या बोलण्यातला अर्थ कळला. काही गरज नाही, तू झोप बेडवर, मी करेन मॅनेज, अभि म्हणाला आणि आपला लॅपटॉप घेऊन सोफ्याकडे निघाला. अहो थांबा, अभिला सोफ्याकडे जाताना बघून बोलली. तसा अभि थांबला आणि तिला वळून बघू लागला. तुम्ही तिथे नका झोपू, तुमची पाठ अकडेल, वेदांतिका हळूच बोलली. तसे अभिचे ओठ तिरखे झाले. तिला त्याची काळजी करताना बघून आता त्याला आतून खूप खूप आनंद होत होता. तुम्ही इथेच झोपू शकता, वेदांतिका आपल्या बाजूला जागा करून देत म्हणाली. आता तर अभिच्या आनंदाला सीमाच राहिले नाही. मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. वेदांतिका बेडच्या एका बाजूला पाठ टेकून बसली. तसा अभि सुद्धा स्मित हसत बेडच्या दुसऱ्या बाजूला आपला लॅपटॉप घेऊन बसला. त्याने एक नजर वेदांतिकावर टाकली, जी आता आपल्या डोळ्यांवर मोठ्या भिंगाचा चष्मा घालून बुक वाचण्यात होती. आता तिने सिंपल नाईट सूट घातला होता आणि केसांची सैलवेणी गुंफून एका बाजूने खांद्यावर समोर घेतली होती. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश देखील नव्हता. तरीही तिचा तो बेदाग कोरा चेहरा आकाशातील चंद्रासारखा चमकत होता आणि तिचा तो गोल भिंगाचा चष्मा तर तिच्या गोलमटोल चेहऱ्यावर खूप सूट करत होता. खरंच खूपच गोड होती त्याची प्रिन्सेस. प्रत्येक रूप तिला सूट व्हायचा आणि प्रत्येक रूपात ती त्याला आणखी गोड वाटायची. आणि अभि तिच्या जवळ आणखी ओढला जायचा. दोघेही आपापल्या कामात गुंतले होते. पण अभिचं बारीक लक्ष होतं आपल्या बाजूच्या बाहुलीवर. फक्त तो तिला दिसू देत नव्हता इतकंच. आताही तिला बघून त्याच्या ओठांवर गोड हसू फुललं होतं, कारण ती नुसती हातातली बुक चालत आपल्या येऊ पाहणाऱ्या झोपेला थांबवत मोठ्या मोठ्या जांभळ्या घेत होती. डोळे खूप भारी झाले होते, अक्षरशः बंद होत होते, पण तरीही ती डुलकी घेत थांबत होती. जे बघून अभि तिला बघत हलकं हसत होता आणि अचानक वेदांतिकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिने स्वतःला सांभाळत पुन्हा ॲटिट्यूड मध्ये बुक चालत होती, जशी त्याला दाखवत असावी की मी पण जागू शकते. आणि तिचा तो निरागस ॲटिट्यूड बघून तर अभिच्या कपाळावर किंचित आठ्या पडल्या. म्हणजे बघा मॅडम पेंगायला आल्या तरी स्वतःची जिद्द काही सोडत नव्हत्या. शेवटी त्यांनीच हार मानली आणि आपला लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला. काय करणार, लग्न झाल्यापासून कधीही न हरणारा बिचारा
तो अभिराज पाटील या हलक्या फुलक्या बाहुलीपुढे हरायला शिकला होता. आताही फक्त ती झोपावी म्हणून तो स्वतः तिच्या जिद्दीपुढे हरला आणि तो लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला आणि बेडवर आडवा पडला. तसं तिने एक तिरकी नजर त्याच्यावर टाकली आणि एक सुस्कारा सोडत तिने सुद्धा आपल्या हातातली बुक बंद केली आणि बाजूला ठेवली. डोळ्यावरचा तो मोठ्या भिंगाचा चष्मा अलगद काढला आणि त्या बुकवर ठेवून ती सुद्धा बेडवर नीट झोपली. लग्नानंतर पहिल्यांदा ते दोघे असे एकत्र बेडवर झोपले होते, म्हणून दोघांच्या हृदयाची धडधड ही किंचित वाढली होती. दोघेही एकमेकांकडे पाठ करून झोपले होते. दोघांच्याही मनात चिलबिचल सुरू होती. खूप काही बोलायचे होते दोघांना, पण शब्द सुचत नव्हते. सारखी नजर दुसऱ्यावर पडायची. ओठ सुद्धा किंचित उघडायचे, पण आवाज फुटत नव्हता. असंच करता करता दोघांना सुद्धा रात्री कधीतरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिला जाग आली. त्याला आपल्या छातीवर भार जाणवला. तसं त्याने खाली मान करून पाहिलं तर वेदांतिका त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली होती. कदाचित औषधांमुळे तिला जाग आली नसावी, म्हणून आताही सकाळच्या साखर झोपेत गाढ झोपली होती. पण आज अभिची सखार मात्र गुलाबी गुलाबी झाली होती. आधी तर अभिने तिला अलगद हाताला सांभाळून बाजूला बेडवर नीट झोपवलं आणि तिच्या कपाळावर दीर्घ चुंबन घेत आपले ओठ टेकवून तो बाजूला झाला. त्याने तिला व्यवस्थित पांघरून घालून दिलं आणि तसाच फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये निघून गेला. थोड्याच वेळात टी शर्ट आणि लोअरवर बाहेर आला. पुन्हा एकदा बेडवर निवांत झोपलेल्या आपल्या क्वीनला बघून तो खोलीबाहेर पडला. तर त्याची क्वीन मात्र त्या गोल मास्टर बेडवर राजकुमारी सारखी निवांत झोपली होती. इकडे अभि आपल्या जिम रूम मध्ये घाम गाळत होता. कदाचित 3-4 दिवसांचा त्याचा कोटा तो आज पूर्ण करणार होता. घामाने चिंब भिजलेली त्याची टी शर्ट त्याच्या अंगाला घट्ट चिपकली होती. तरीही तो थांबायचं नाव घेत नव्हता. त्याचे पाय सतत त्या ट्रेडमिल मशीनवर धावत होते. पण डोळ्यासमोर मात्र रक्ताने माखलेली वेदांतिका दिसत होती. ज्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढत होता आणि तसा तसा तो आपली स्पीड वाढवत होता. तिच्यावर हात टाकणारे नजरा स्वित्झर्लंडच्या होत्या, म्हणून वाचल्या त्या. नाहीतर इथे मुंबईत जर कुणी हे केलं असतं ना, तर त्याच्या शरीराचा एक कणही दिसू दिला नसता त्याने. तिच्यासोबत इतकं घडूनही आपण काही करू शकलो नाही, याचाच त्याला स्वतःवर राग येत होता. आणि तोच राग तो बिचारा त्या ट्रेडमिल मशीनवर काढत होता. पण ती तरी कधीपर्यंत त्याच्या रागाची झड सोसणार होती. म्हणून एक जोराचा आवाज करत बंद झाली. शेवटी या राक्षसाने
माणसाचा नाही पण कुणाचा तरी जीव घेतलाच म्हणा. अभि तसाच तिथून निघून आपल्या खोलीत आला तर समोर वेदांतिका उठली होती आणि आपले केस बांधण्याचा प्रयत्न करत होती. पण एका हाताला पट्टा असल्याने तिला ते जमत नव्हतं. त्यात ताण पडल्याने तिच्या हाताला मुंग्या येऊन आता तिला वेदना जाणवू लागली होती आणि तिच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होती. अभि तसाच धावत आत वेदांतिका जवळ आला आणि त्याने वेदांतिकाला धरून थांबवली. तशी वेदांतिकाची नजर त्याच्यावर थांबली तर अभिची वेदांतिकावर. दोघेही एकमेकांना बघण्यात गुंतले. पुढील भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा पाठिंबा हीच माझी ताकद. त्यामुळे मला समोरचे भाग लिहिण्यास मोटिवेशन, उत्साह मिळतो. धन्यवाद.